नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून दिव्यांगांसाठी वेगवेगळे मोठमोठे निर्णय घेण्यात आले. वेगवेगळे शासन निर्णय जाहीर करून दिव्यांगांचा हक्क अधिकार त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि यातच दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. तो शासन निर्णय सुद्धा तुमच्यापर्यंत या अगोदर पोहोचला असेल, परंतु तो शासन निर्णय आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे याच्या बाबतीमध्ये कोणीही चर्चा करताना दिसत नाहीयेत. मात्र या व्हिडिओमध्ये राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून तुकाराम मुंढे साहेब यांच्या मार्गदर्शनातून जो महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तो शासन निर्णय जाणून घेण्याच्या अगोदर एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतोय. यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून ज्या ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सेवा दिव्यांगांसाठी जाहीर केल्या होत्या, परंतु तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती बोगस लाभार्थी चुकीच्या पद्धतीचं कागदपत्र सादर करून बोगस पद्धतीने लाभ घेताना दिसत आहेत. मग खरा लाभार्थी हा बाजूला राहतो आणि यातच अनेक दिव्यांग संस्था असतील, संघटना असतील, कार्यकर्ते असतील, यांनी त्या बोगस दिव्यांगांची पडताळणी करावी, त्यांची तपासणी करावी, हे बोगस दिव्यांग बाहेर काढावे यासाठी आवाज उठून तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर साहेब असतील यांच्याकडे विविध मागण्या अर्ज ठेवले असता त्या कागदपत्रांची किंवा त्या बोगस दिव्यांगांची पडताळणी करण्याची मागणी करत असताना ती पडताळणी होताना काय होतंय की तो दिव्यांग प्रमाणपत्र कोणत्या जिल्हा रुग्णालयातून इश्यू केलेला आहे किंवा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी त्याची तपासणी केली जाते. म्हणजे या अगोदर सुद्धा कोणतंही डिपार्टमेंट असो, एखाद्या कागदपत्राची किंवा एखाद्या ID कार्डची तपासणी करायची असेल तर तशी मागणी केल्यानंतर तो ID कार्ड किंवा ते प्रमाणपत्र हे कोणत्या डिपार्टमेंटने इश्यू केलंय किंवा जाहीर केलंय किंवा वाटप केलंय तर त्या डिपार्टमेंटमधून त्याची तपासणी केली जाते. परंतु एक तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या डिपार्टमेंटमधून ज्या विभागातून चुकीच्या पद्धतीने बोगस कागदपत्राची किंवा UDID कार्डची निर्मिती करून किंवा त्याचं वाटप करून अतिरिक्त पैसे घेऊन बोगस दिव्यांग चुकीचे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करून त्या ठिकाणी जर मागणी केली की बाबा याची पडताळणी करून अहवाल सादर करा, तर साहजिकच त्यांची चूक लपवण्यासाठी आणखी एक चूक किंवा खोटं बोललं जातं आणि तिथे स्पष्टपणे असं उघडकीस होतं की हे प्रमाणपत्र खरं आहे. म्हणजे चुकीचं काम करणाऱ्या विभागाकडून चुकीचं कागदपत्र आहे याची जेव्हा मागणी करतो तेव्हा चुकीचं सांगून हे कागदपत्र खरं आहे असं सांगितलं का त्यांची चूक ही लपवली जाते. परंतु या संदर्भात दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय की आता यापुढे दिव्यांग प्रमाणपत्राची जी काही तपासणी केली जाणार आहे ती तपासणी शासन निर्णय यानुसार, मी स्क्रीनवरती तो शासन निर्णय दाखवतोय आणि तुमच्यापर्यंत तो शासन निर्णय पोहोचला असेल किंवा नसेल पोहोचला तर मी ग्रुपवरती नंतर टाकतो. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता असं होणार आहे की जर समजा नाशिक जिल्ह्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि ठाणे जिल्ह्याचं एखादं विभाग आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या प्रमाणपत्राची ठाणे जिल्ह्यातून सुद्धा तपासणी केली जाऊ शकते. म्हणजे आता समजा जिल्हा रुग्णालय हा ठाण्याचा आहे आणि एक नाशिकचं जिल्हा रुग्णालय आहे, तर या जिल्ह्यातले प्रमाणपत्र या जिल्ह्यामध्ये सुद्धा तपासणी केली जाऊ शकते किंवा इकडच्या जिल्ह्यातले कागदपत्रांची किंवा UDID स्पेशल करून UDID कार्डची तपासणी ही दुसऱ्या अपिलीय ज्या संस्था असतात, मंडल असतात त्यांच्याकडून करण्यात येणार आहे. मी तुम्हाला विषय क्लिअर झाला असेल. म्हणजे आत्ता जी खोटबाजी चालत होती, म्हणजे आपल्या डिपार्टमेंटमधून जो कागदपत्र दिलाय तो खोटा आहे हे सांगूच शकत नाही, तो खरंच आहे असं. मग बोगस दिव्यांग हा बोगस असून सुद्धा तो एकदम मान वर करून एकदम कॉलर टाईट करून होतो, नाही माझं प्रमाणपत्र खरं आहे वगैरे असं सांगतो. मग आता मात्र याचा बारीक बाजू ही तुकाराम मुंढे साहेब यांनी पकडली आणि त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला की आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही UDID कार्डची तपासणी जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील अपिलीय म्हणजे जे तपासणी करणारे जे मंडळ आहेत ते करू शकतील. म्हणजे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आता UDID कार्ड देणं आणि त्याला पाठीशी काढून ते UDID कार्ड खरं आहे हे सांगण्यामध्ये जी काही गोष्टी घडत होत्या त्या आता होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे यवतमाळचा UDID कार्ड ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चेक होणार, ठाणे जिल्ह्याचा UDID कार्ड धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार. म्हणजे कुठेही UDID कार्ड चेक होईल, तपासणी होईल आणि त्याचा जो हे काय रिपोर्ट आहे हा खरा समोर येणार आहे. त्यामुळे हा जो बोगस
प्रकार आहे हा कुठेतरी पूर्ण नामुष्ट करण्याचा प्रयत्न, संपवण्याचा प्रयत्न तुकाराम मुंडे साहेब यांनी केलाय. हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु या निर्णयाच्या संदर्भात कोणीही माहिती किंवा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला नाही. पण मात्र मला तो मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा आहे की तुकाराम मुंडे साहेब यांनी हा जो निर्णय घेतलाय तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जी चालन असते ना, त्या चालणीतून किंवा गाळण असते त्या गाळीतून असा एक एक खरा दिव्यांग आता क्लिअर बाहेर निघेल आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून खऱ्या दिव्यांगाला सर्व योजना सहज पद्धतीने मिळणार. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय, सर्वांसाठी उपयुक्त आहे, महत्त्वाचा आहे. आणि पण एक मात्र तुम्हाला करायचं आहे, जे लोक या चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट वाटत असेल, खऱ्या वाटत असतील, तर अशा अनेक चांगल्या दिव्यांगांना आपल्या चॅनलशी जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.